आज या ठिकाणी हेरवाड गावामध्ये सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित आले होते. हे यायचं कारण जे की आमच्या गावामध्ये हायस्कूलमध्ये गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. आमच्या गावातील एका विद्यार्थिनीवर विनयभंगाचा या ठिकाणी शिक्षकांना प्रयत्न केला होता आणि त्याच्यावरती आम्ही सर्वांनी ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा देखील दाखल करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झालेला आहे, पण अद्याप गुन्हा दाखल होऊन 4-5 दिवस झाल्यानंतर बी अजून देखील तो आरोपी जे आहे अजून देखील फरारी आहे. आणि यामध्ये ग्रामस्थांच्यामध्ये कुठेतरी एक वेगळा गैरसमज निर्माण होत आहे की गुन्हा दाखल होऊन तरी देखील अजून देखील त्या आरोपीला ठिकाणी अटक केली गेलेली नाही आहे. त्यासाठी एकंदरीत आज कुरुंदवाड पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित होते, संस्थेचे सचिव या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना कुठेतरी संबंधित शिक्षकावरती असा पण आरोप केला जातोय की त्यांच्यावरती खोटा आरोप केला जातोय की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांच्या संबंधात बोललं जातं. खोटा गुन्ह्याने जो आरोपी आहे तो आरोपी स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे. मुख्याध्यापकाविषयी स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे आणि लेखी लिहून दिलेला आहे की मी हे गुन्हा केलो आहे म्हणून. गुन्हा कबूल करून देखील त्या आरोपीवरती अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि ही गोष्ट खूप निंदनीय आहे की याच्यामध्ये आता आम्हाला आज असं निदर्शनात आलं की एकमेकावर आरोप होता की शिक्षक मुख्याध्यापक म्हणत आहेत की आम्ही संस्थेकडे नेलं, संस्था म्हणत आहेत की आमच्यापर्यंत आला नाही. म्हणजे वेगवेगळं एकमेकावर ढकलण्याच्या ठिकाणी प्रयत्न व्हावा लागला. आमच्या हेरवाड गावस्थांची सर्वांची एकच मागणी आहे जी की त्या शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई व्हावं आणि आमच्या ह्या गावाला कुठेतरी न्याय मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. अद्याप त्या आरोपीला अटक झालेलं नाही. यामागं काय राजकीय वरदहस्त आहे का, पोलिसांचं काय संगनमत आहे का? आता हे संशयास्पद आहे. जर का ही घटना घडून 8-10 दिवस होऊन देखील जर का अजून देखील त्याला अटक होत नसेल तर ते आम्हाला कुठेतरी आमच्या ग्रामस्थांमध्ये एक गैरसमज निर्माण होत आहे की पोलीस प्रशासन काय करत आहे. जर का तुम्ही इतकी मोठी गोष्ट घडून जर का त्या आरोपीला अटक होत नसेल तर हे 100% संशयास्पद आहे की कुठेतरी याच्यामध्ये आम्हाला असं वाटत आहे की आता गुन्हा कबूल करून देखील तो आरोपी गुन्हा कबूल करत आहे. गुन्हा कबूल केल्यानंतर देखील त्याच्यावरती कुठेतरी अटक होत नसेल तर मग आमच्या सर्व ग्रामस्थांचा यात कुठेतरी संशयास्पद आहे की याच्यामध्ये संस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, कुठेतरी म्हणजे 5 ते 6 दिवस गेले 5 ते 6 दिवस झाले या प्रकरणाला, तरी पण तो आरोपी गावात नाही. म्हणजे काय आरोपी काय देशाबाहेर गेलेला आहे का? आता आरोपी कुठं आहे, काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. आता आमच्या ग्रामस्थांमध्ये जरी कुठेतरी विचारलं तरी आम्हाला असं वाटतं की हा आरोपी इथं याच्यामध्ये सहभागी आहेत, परराज्यामध्ये आहे, जिथं कुठेतरी त्यांचा कोणीतरी एक मोठा जो मित्र आहे जे की पॉलिटिशियनमध्ये आहे, असं या कुठे संशयास्पद गोष्टी आहेत. आणि ह्यासाठीच आम्ही आज ही बैठक बोललेली होती. या बैठकीमध्ये आता निर्णय झालेला आहे. पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याला लवकरात लवकर कारवाई करू आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी सहभागी होते त्यांच्यावर पण कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत. आता बघू आम्ही आज एक दिवस त्यांना ऑलरेडी आम्ही संस्थेला देखील सांगितलेलं आहे की जे ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना निलंबित करा. जर का संध्याकाळपर्यंत जर का त्यांचं निलंबित लेटर आमच्यापर्यंत पोहोचलं तर आज संध्याकाळ कसं पण आम्ही मूक मोर्चा आम्ही काढलेला आहे गावामध्ये निषेध अर्थात. तर कदाचित ते जर का आम्हाला पुढं जर का निलंबित लेटर भेटलं तर पुढं ते भविष्यामध्ये आम्हाला ते ज्यावरती निर्णय आम्ही घेऊ शकतो. असं बोललं जाते की कुरुंदवाडमधल्या एका बड्या नेत्याचा पाठिंबा त्या संबंधित शिक्षकाच्या पाठीशी आहे. जर तसं असेल तर हेरवाड ग्रामस्थ त्यापुढं नमतील काय? हे शक्यच नाही आहे. जो कोणी काय अचानक त्याच्यामध्ये आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही न्याय सोडणार नाही आहे. त्याच्यामध्ये कोणी काय असेना, कुठलाही व्यक्ती काय असेना, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आमचा जे न्यायाचा जो लढा आहे, आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे, हा न्यायासाठी आम्ही ज्याचा लढा उभा केला आहे तो आम्ही कुठेही करून ते पूर्ण करणार, याच्यामध्ये काही डाऊट नाही. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.